हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल दॅट इज डेली डोस ऑफ नर्सिंग. तर आता मी खूप महत्त्वाची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी, ज्यांनी आता टाटाची एक्झाम दिलेली. आता जे स्किल टेस्टसाठी शॉर्टलिस्ट झालेले कॅन्डिडेट आहेत, तर त्यांनी स्किल टेस्टची तयारी कशी करावी, तर हे 5 पॉईंट लक्षात घेऊन त्यांनी करायला पाहिजे. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. पहिला, जर तुम्हाला ओटी इन्स्ट्रुमेंट जे लागतात आपल्याला नॉर्मल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते सगळे इन्स्ट्रुमेंट तुमच्या तोंडपाठ असले पाहिजे. तर त्याच्यावरती फोकस करा आणि सांगण्याची पद्धत, लाईक इन्स्ट्रुमेंट तुम्ही पकडताय कसं, इथून ते सगळं ऑब्झर्वेशन करणार. ठीक आहे. देन त्याचं स्टरलायझेशन कसं होतं, त्याचं युजेस काय, कॉन्ट्राइंडिकेशन काय, कोणत्या याच्यामध्ये यूज होतं, त्याचे फीचर्स काय आहेत, ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं. कुठल्या मटेरियलपासून बनलेलं आहे हे सगळं तिकडे तुम्हाला एक्सप्लेन करावं लागणार आहे. प्रॉपर पोझिशन म्हणजे प्रॉपर हँडलिंग सुद्धा तुम्हाला तिकडे त्यांच्यासमोर करता आलं पाहिजे. देन आहे प्रोसिजर तुम्हाला तिकडे ना चीट्स ठेवलेल्या असतात, किंवा मग ते ओरली सांगतील किंवा चीट्समध्येच मोस्टली जी प्रोसिजर येईल ती तुम्हाला डमीवर किंवा आजपर्यंत तर डमीवरच झाली आहे, किंवा तुम्हाला एक्सप्लेन करावी लागेल त्यांना विदाउट पेशंट. प्रोसिजरमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला प्रोसिजरमध्ये सगळ्या स्टेप्स प्रॉपरली फॉलो करायच्या आहेत. प्रॉपरली हँड वॉशिंग कधी करायचं, काय करायचं, प्रत्येकाचं रॅशनली तुम्हाला सांगायला जमलं पाहिजे विथ कॉन्फिडन्स. त्याच्यानंतर तुम्हाला क्रिटिकल थिंकिंगमध्येच असणार आहे या प्रोसिजर रिलेटेड, किंवा मग ते सिनारिओ देतात आणि सिनारिओवरती तुम्हाला नर्सिंग डायग्नोसिस बनवावे लागतील आणि नर्सिंग डायग्नोसिस बनवून ते प्रॉपरली फाईल तुम्हाला एक्सप्लेन करायचे, जो आपला असतो ना असेसमेंट, देन नर्सिंग डायग्नोसिस, इम्प्लिमेंटेशन, प्लॅनिंग, ते सगळे स्टेप्स. त्याच्यानंतर CPR आहे. CPR तुम्हाला करून दाखवायचं आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही करणार हे तिकडे तुम्हाला परफॉर्म करावं लागतं. अडल्ट आणि पिडियाट्रिक हे दोन्ही असतात तिकडे. आता आपल्याला जर त्या एक्झामला तुम्हाला दोन्ही येतात की नाही ते बघायचं तर तुम्हाला दोन्ही विचारणार. ठीक आहे. नंतर आहे ड्रग्स, खूप महत्त्वाचं आहे. ड्रग्स तुम्हाला एकतर किमो ड्रग्स पण येतात, इमर्जन्सी ड्रग्स पण करून ठेवा. नॉर्मल आपल्या अँटीबायोटिक्स, एमसेट, रँटाडिन, त्याच्यानंतर पॅन40 हे सुद्धा तिथे असतात, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण फोकस करा. अदर इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे जसं की आपल्या ॲवी कॅन्युला आहे, निडल्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगते जे आपले कॅथेटर्स वगैरे असतात किंवा एअरवेज असतात, सक्शन ट्यूब्स असतात. त्याच्यानंतर तुम्हाला अंबू बॅग असेल, लॅरिंगोस्कोप असतील, ET ट्यूब असेल, LMA असतील, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. त्याचबरोबर ड्रेनेज बॅग, तिकडे खूप जास्त प्रमाणात सर्जरीज होतात, तर ड्रेनेज बॅग सुद्धा तिथे असतात, जसं की ICD बॅग असेल किंवा आपली JP ड्रेन असेल, तर ह्या सगळ्या ड्रेन तुम्हाला आल्या पाहिजे सांगता. त्याच्यानंतर त्याचबरोबर तिथे किमोपोर्ट, त्याच्यानंतर डिफिब्रिलेटर वगैरे ठेवलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर किमोपोर्ट असतील, PICC लाईन तिकडे जास्त प्रमाणात यूज होतात, तर PICC लाईन असू शकतात, सेंट्रल लाईन असू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ठेवल्या जाऊ शकतात. तर तुम्हाला त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टी एक्सप्लेन करता आल्या पाहिजे प्रॉपरली. अशा पद्धतीने तयारी करा. ठीक आहे. वेळ आहे तुमच्याकडे खूप. क्रिटिकल थिंकिंगमध्ये समजा ते तुम्हाला एखादं म्हणजे तोंडाने किंवा ओरली तुम्हाला सांगतील किंवा चीट देतील, त्याच्यामध्ये एक सिनारिओ लिहिलेला असेल किंवा एखादी कंडिशन असेल, तर तुम्हाला त्या पेशंटमध्ये IV फ्लुइड द्यायचं आहे किंवा किती डोस तुम्ही कॅल्क्युलेट करून देणार पेशंटला, तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, तर ते फॉर्म्युला वगैरे पण तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. त्यांच्यासमोर लिहून तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवावं लागतं. तर असे तुम्हाला 5 गोष्टी असतात. ह्या प्रत्येक टेबलला आपण बोलू शकतो इकडे तुम्हाला 10 10 10 10 10 असे 10 मार्क असतात. तर 10 पैकी तुम्हाला फक्त म्हणजे 50 मार्काची पूर्ण स्किल टेस्ट असते. तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त किती मार्क्स मिळवायचे? 25 मार्क मिळवायचे. किती? 25. तुम्ही जर 25 मार्क मिळवले तर हा जॉब तुमचा आणि तुम्हाला सॅलरी तर माहितीच आहे किती आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा. मी तुम्हाला ओटी इन्स्ट्रुमेंटचे प्रॉपरली एक इन्स्ट्रुमेंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून. थँक्यू.